नमस्कार मंडळी. तर आज आपण भोपळ्यापासून अजून एक रेसिपी बनवणार आहोत. मागे एक मी भोपळ्याच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती, तर त्यातलाच हा भोपळा आहे. म्हणजे 2 भोपळे आणताना आणले होते मी, त्याची भाजी केली आणि याचा आज आपण वेगळा पदार्थ करणार आहोत, जो आपण नाश्त्यामध्ये खाऊ शकतो किंवा असंच छोट्या मोठ्या भुकेसाठी आपण हा पदार्थ खाऊ शकतो. तर त्यासाठी मी ते जो भोपळा आहे तो स्वच्छ धुवून कापडाने कोरडा करून घेतला आहे, कारण भोपळ्याला स्वतःचं खूप पाणी सुटतं. मागच्या वेळीसुद्धा मी बोलले होते. तर आता आपल्याला सिम्पली याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता सेम आतमध्ये जसा मोठा भोपळा असतो ना, अगदी तसाच आहे, फक्त आकाराने लहान आणि बियांचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे. आणि ह्या बिया असतात त्या थोड्या चपट्या असतात, त्याच्यामध्ये फारसा गर काही मिळत नाही. आता आपल्याला याच्यातली बिया आणि तो बियांची केसराचा भाग असतो ना, तो काढून घ्यायचा आहे. तो आपल्याला या रेसिपीमध्ये यूज करायचा नाही आहे. कोणत्याही चमच्याने किंवा चाकूच्या मदतीने तुम्ही काढून घेऊ शकता. आणि सोबतच आपल्याला याची साल आहे तीसुद्धा काढून घ्यायची. थोडी अशी करकरीत साल असते आणि मधला गाभा असतो तो हा छोट्या भोपळ्यांना खूप कमी असतो, त्यामुळे खूप सांभाळून ही साल काढायची. तर बघू शकता सगळा साल आणि गाभा आतला काढून झाल्यानंतर काहीसा एवढा भाग मला मिळाला आहे. तर आता हा आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर त्यासाठी एक मोठी परात मी घेतलेली आहे. मोठी परात किंवा मोठं ताट असंच घ्या, म्हणजे याच्यामध्येच आपल्याला बाकी गोष्टी घालून पीठ मळायचं आहे, कारण आपण याचे पराठे बनवतो आहे. तर बघू शकता बारीक किसणीने आपल्याला याला किसायचं आहे, म्हणजे याचा किस आहे तो एकदम बारीक बारीक पडला पाहिजे. तुम्हाला हवं तर तुम्ही छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधून याला फिरवून घेतलात ना तरी चालेल, पण मोठ्या किसणीने किसू नका, नाही तर मग तो पराठा आहे ना खाताना छान लागत नाही. बारीक किसून घ्यायचा, म्हणजे आपण भोपळ्याचा हा पराठा केला आहे, हा तर लहान मुलांना समजून पण येत नाही आणि सहज भोपळा पोटात जातो. तर बघू शकता सगळा असा किस मी हा किसून घेतला आणि याला मोजून घेतला तर 1.5 कप असा भरला होता हा किस. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. सुरुवातीला मीठ घालून याला छान मिक्स करून एक 5 ते 6 मिनटं ठेवायचं, म्हणजे मिठामुळे याचं पाणी आहे ते सुटायला मदत होते आणि याच पाण्यामध्ये आपल्याला सगळं पीठ आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मळून घ्यायच्या आहेत. त्यामुळे याला छान पाणी सुटण्यासाठी मी बाजूला ठेवलं आहे. आता आपण एक मसाला तयार करून घेऊया, म्हणजे एक पेस्ट ज्याच्यामध्ये अर्धा इंच आलं, भरपूर साऱ्या लसणीच्या पाकळ्या, कोथिंबिरीचे देठ आणि मिरच्या घातलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. मी ते 4 घेतलेत. आणि कोथिंबिरीचे देठ नसतील तर तुम्ही डिरेक्टली कोथिंबीर वापरलात तरी चालेल. आणि याला पाणी न घालता छान असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे आलं लसूण मिरची कोथिंबिरीची बेसिक पेस्ट हवी आहे, त्याने छान चव येते. जवळजवळ 7 ते 8 मिनटं झाली होती आणि बऱ्यापैकी हा किस आहे तो ओलसर झालेला आहे, म्हणजे त्याला हलकं हलकं पाणी सुटलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण सगळी जी पेस्ट तयार केली होती ती घालायची आहे आणि सोबतच 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा हातावर असं छान चोळून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो छान येतो. आणि अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा जिरे पावडर आणि 2 चमचा आपल्याला ते धना पावडर घालायचे, याने छान फ्लेवर येतो. आणि लास्टला आपल्याला अगदी अर्धा चमचा किंवा अशी एकदम जराशी कस्तुरी मेथी घालायची आहे, त्याने चव खूप छान येते. आणि खूप सारी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. आणि हे सगळं साहित्य आहे ते छान असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे मसाले असू देत किंवा पांढरे तीळ ओवा हा सगळीकडे व्यवस्थित एकसारखा लागला पाहिजे, म्हणजे आपले पराठे आहेत ते एका चवीचे बनून तयार होतात. ते सगळं मिश्रण मी एकसारखं छान मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर गव्हाचं पीठ आहे ते अंदाजाने घालायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जितकं मावेल ना तितकंच घालायचं आहे. मला एकूण किती लागलं मी तुम्हाला सांगेनच. सुरुवातीला मी 1 कप घेतलेला आहे, त्याच्यामधला अर्धा कप घातलं आहे पीठ आणि ते छान असं मिक्स करून घेणार आहे. लगेचच गडबडीने भरपूर पीठ घालायचं नाही आहे, नाहीतर मग पिठाचं प्रमाण जास्त होतं आणि छान असे चवीला लागत नाहीत आपले पराठे आहेत ते. त्यामुळे व्यवस्थित असा अंदाज घेत पीठ घालायचं आहे. अर्धा कप पीठ घातल्यानंतर ते बऱ्यापैकी ओलसरच मिश्रण होतं, त्यामुळे उरलेला जो अर्धा कप होता ते सगळं पीठ मी याच्यामध्ये घातलं आहे. आणि आता पुन्हा एकदा मळून बघणार की याच्यामध्ये ते व्यवस्थित सेट होतं आहे की अजून पिठाची गरज लागते. असंच तुम्हालाही करायचं आहे, लगेच पीठ घालायचं नाही आहे. म्हणजे पूर्ण 1 कप पीठ घातल्यानंतरसुद्धा मला बऱ्यापैकी त्याचा ओलावा वाटला, म्हणून मी पुन्हा 1 कप पीठ घेतलं आहे, पण सगळं घातलं नाही, अगदी जरासंच घातलं, कारण आता बऱ्यापैकी त्याचा ओलावा कमी होत आला आहे. आणि पुन्हा एकदा त्याला मळून घेतलं. परत मला ते जरासं सैलच वाटलं, म्हणजे खूप सैल आपल्याला ठेवायचं नाही आहे, नाही तर पराठे आहेत ते आपल्याला लाटता येत नाहीत. नॉर्मल आपण पराठ्याचं पीठ मळतो किंवा थालीपीठासाठी जे पीठ मळतो ना अगदी तसं पीठ मळून घ्यायचं आहे. तर मला बऱ्यापैकी ते सैल वाटलं, म्हणून अगदी जरासंच मी पीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे अर्धा कप. एकूण मला 1.5 कप पीठ लागलेलं आहे, म्हणजे 1.5 कप किसासाठी 1.5 कप पिठाचं प्रमाण तुम्ही म्हणू शकता.
पण तुम्हाला कधी कमी जास्त होऊ शकते, कारण जेव्हा आपण किसतो तेव्हा तो किती ओलसर आहे, त्याला किती पाणी सुटलं, याच्यावर पिठाचं प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे अंदाज घेतच पीठ मळायचं. सगळं पीठ मी व्यवस्थित त्या किसामध्ये एकजीव करून घेतलं आहे आणि आता लास्टला आपल्याला तेल घालून याला छान असं मॉलिश करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं ते मळून घ्यायचं आहे. तेल आहे ते कधीही कोणत्याही पिठामध्ये मी लास्टलाच वापरते, म्हणजे सुरुवातीला घातलं ना की त्याच्यामध्ये हलक्या हलक्या तेलाच्या गुठळ्या होतात आणि त्या सहज मोडत नाहीत, म्हणून लास्टला घालायचं. आणि आता मी याचे गोळे तयार करून घेते. जेवढे पराठे तुम्हाला लहान मोठे हवेत त्यानुसार तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकता. मी असे मोठे मोठे पराठे बनवलेत, त्यामुळे मोठे गोळे करून घेतलेत. आणि हे पीठ आहे ते अजिबात रेस्टला ठेवायचं नाही आहे. जसं का आपण पीठ मळतो लगेचच आपल्याला याचे पराठे करायला घ्यायचे आहेत, नाहीतर मग याच्यामध्ये भोपळ्याचा किस आणि मीठ असल्यामुळे पाणी सुटतच जातं आणि पीठ आहे ते सैल होत जातं आणि लाटायला जमत नाही. त्यामुळे लगेचच आपल्याला याचे पराठे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत. तर मी सगळे गोळे करून एका बाजूला ठेवलेत आणि गोळा लाटताना लावण्यासाठी मी सुकं पीठ पण गव्हाचंच घेतलेलं आहे. तर व्यवस्थित त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचा गोळा आणि आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे. शक्यतो एकदाच पिठामध्ये घोळवून घ्यायचा. सारखं पांढरं म्हणजे सुकं पीठ आहे ते लावायचं नाही, नाही तर पांढरट पडतात जे आपले पराठे आहेत ते आणि छान मऊ लुसलुशीत होत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला अगदीच गरज वाटते तर थोडंसं पीठ तुम्ही परत एकदा लावू शकता, पण खूप जास्त पीठ करायचं नाही, नाही तर मग तो पराठा आहे तो चांगला लागत नाही. आणि आपल्याला शक्य होईल तितकं याला पातळ लाटून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या कडा आहेत त्या खूप पातळ लाटायच्या, म्हणजे त्या खाताना छान लागतात, नाही तर कडा खूप कडक होतात. त्यामुळे सगळ्या बाजूनी तो एकसारखा लाटून घ्यायचा. एवढा पातळ आपल्याला हा लाटायचा आहे, म्हणजे जितका छान पातळ लाटू तितका तो असा मऊ लुसलुशीत होतो. याला तुम्ही थेपले म्हटलात तरी चालेल, पण खूप छान लागतात चवीला. म्हणजे भोपळा जर घरात कोण खात नसेल तर भोपळा खाऊ घालण्यासाठी एक उत्तम पद्धत म्हणू शकता. तवा मी आधीच गरम करत ठेवला होता, त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि आपल्याला हा पराठा आहे तो हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. बारीक गॅसवरती अजिबात भाजायचा नाही. दोन्ही साईडनं व्यवस्थित तेल लावायचं, म्हणजे एका साईडला आपण छान तेल लावलं की परतून घ्यायचं. खाली बघू शकता हलके हलके डाग पडलेले आहेत. आता खालच्या साईडलाही व्यवस्थित तेल लावून तेल लावलेली बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, म्हणजे तेलाचा कच्चेपणा त्या पराठ्यांना राहत नाही आणि पराठे खूप दिवस टिकतात. म्हणजे तुम्हाला जर हा प्रवासामध्ये घेऊन जायचा असेल तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता. छान टिकतात हे, चवीलाही छान लागतात. बघू शकता छान दोन्ही बाजूने एकसारखा कलर आला की खरपूस असे भाजून घ्यायचे आणि हाय फ्लेमवरतीच भाजायचे. अगदी 40 ते 50 सेकंद लागतात एक पराठा भाजायला. तुम्हाला हवं तर तुम्ही भरपूर लाटून ठेवून एकसारखे भाजून काढलात तरी चालेल. मी ते सगळे एकसारखे एका पद्धतीने पराठे भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे त्याला आणि एकदम मऊ लुसलुशीत होतात. बघू शकता तुम्ही त्याची म्हणजे त्याचा जर आपण रोल केला ना तर अगदी सहज रोल होतो. हा पराठा तुम्ही चहासोबत, कोणत्याही प्रकारच्या हिरव्या चटणीसोबत, लोणच्यासोबत, केचपसोबत जसा तुम्हाला आवडतो तसा खाऊ शकता. आणि मुळात म्हणजे हा खूप टिकतो, त्यामुळे तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता. आता मी याला सर्व करते मिरचीचं लोणचं आणि केचपसोबत. हे लोणचं तुम्ही बघू शकता मी घरी केलेलं आहे, याची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. वर्षभर टिकतं हे लोणचं आणि जसं मुरल तसं आणि छान लागतं. आणि सोबतच टोमॅटो केचप मी केला होता, तोही मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, तर त्याची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. नक्की चेक करा. विदाऊट केमिकल आहे हा आणि सहज टिकतो. चवीलाही मार्केटच्या केचपपेक्षा खूप छान लागतो. नक्की एकदा घरी ट्राय करा. आणि ह्या पराठ्यासोबत जे मिरचीचं लोणचं आहे ते मला स्पेशली खूप आवडतं, खूप छान लागतं. घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच प्रकारच्या सर्व रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.